Hi friends, Standard 3, Subject English, Unit 1, page number 50. There is very interesting poem for us, Days of the Week. The first question is there, listen, repeat and recite. ऐका, म्हणा आणि इतरांना म्हणून दाखवा. आपल्याला सोलोमन ग्रंडी याची स्टोरी या ठिकाणी कवितेमध्ये दाखवलेली आहे. मित्रांनो, सोलोमन ग्रंडी नावाचा व्यक्ती सोमवारी जन्मला, मंडेच्या दिवशी. ख्रिश्चन ऑन ट्यूजडे म्हणजे मंगळवारी त्याचं नामकरण झालं, नाव ठेवलं त्याचं. मॅरिड ऑन वेन्सडे म्हणजे बुधवारी त्याचं लग्न झालं. टू किल ऑन थर्सडे गुरुवारी तो आजारी पडला. वर्स ऑन फ्रायडे म्हणजे शुक्रवारी त्याची तब्येत अत्यंत गंभीर झाली, तो सिरियस झाला. डाईड ऑन सॅटरडे शनिवारी त्याचा मृत्यू झाला. बरीड ऑन संडे रविवारी त्याची माती करण्यात आली. हा पूर्ण त्याच्या जीवनाचा फेरा आपल्याला या कवितेत सांगितलेला आहे की कोणत्या दिवशी त्याच्या जीवनात काय घडलं. तर ही कविता आपल्याला चालीवर म्हणायची आहे. चला तर सुरुवात करूया. सुंदर अशा चालीवर ही कविता म्हणूया. सोलोमन ग्रंडी born on a Monday. Solomon Grundy born on a Monday. Christian on Tuesday, married on Wednesday. Christian on Tuesday, married on Wednesday. To kill on Thursday, worse on Friday. To kill on Thursday, worse on Friday. Died on Saturday, buried on Sunday. Died on Saturday, buried on Sunday. That was the end of Solomon Grundy. That was the end of Solomon Grundy. Solomon Grundy born on a Monday. Solomon Grundy born on a Monday. या चालीवर तुम्ही कविता म्हणू शकता. चला आणखी एक चाल पाहूया. Solomon Grundy born on a Monday. Solomon Grundy born on a Monday. Christian on a Tuesday, married on a Wednesday. To kill on a Thursday, worse on a Friday. To kill on a Thursday, worse on a Friday. Died on Saturday, buried on Sunday. Died on Saturday, buried on Sunday. That was the end of Solomon Grundy. That was the end of Solomon Grundy. Solomon Grundy born on a Monday. पहा, या चालीवर कविता तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा. तुम्ही व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा आणि या कवितेची चाल त्याची प्रॅक्टिस करा. दुसरा प्रश्न आहे, लुक अप इन अ कॅलेंडर अँड राईट द फॉलोइंग डेट्स. कॅलेंडर पहा आणि इंग्रजी अंक वापरून खालील दिनांक लिहा. खाली काही मुद्दे दिलेले आहेत आणि त्याचे आपल्याला कॅलेंडरचा वापर करून दिनांक सांगायचे आहेत. तर पहिला मुद्दा पाहूया. द फर्स्ट डे ऑफ धिस इयर, या वर्षाचा पहिला दिवस. आता या ठिकाणी आपल्याला एक्झाम्पल दिलेला आहे. द फर्स्ट डे ऑफ धिस इयर 1/1/2014, 1/1/2014. सध्या सुरू वर्ष आहे 2020, 2020. मग त्याची सुरुवातीची तारीख किंवा पहिला दिवस येईल 1 जानेवारी 2020 म्हणजेच 1 जानेवारी 2020. दुसरा मुद्दा काय सांगतो पहा. द लास्ट डे ऑफ दिस इयर, या वर्षाचा शेवटचा दिवस.
मग शेवटचा महिना अगोदर विचारात घ्यावा लागेल. कॅलेंडरचा शेवटचा महिना असतो डिसेंबर आणि डिसेंबरची शेवटची तारीख असते 31 डिसेंबर, म्हणजे 31 डिसेंबर 2020, द लास्ट डे ऑफ धिस इयर. पुढचा मुद्दा पहा, द डे द स्कूल स्टार्टेड, शाळा सुरू झाल्याचा दिनांक. उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्यानंतर जून महिन्यामध्ये 15 जूनला आपली शाळा उघडते. मग 15 जून 2020 अशी तारीख आपण गृहीत धरायची. पुढचा मुद्दा आहे द डेट टुडे, आजची तारीख सांगा. मग आता आजची तारीख म्हणल्यावर तुम्ही ज्या दिवशी विचारात घेत असाल किंवा ज्या दिवशी ह्या पानाचा अभ्यास सुरू आहे त्या दिवशीची तारीख आपल्याला सांगावी लागेल. ती आजची तारीख आहे असं गृहीत धरता येईल. मग आज मी हा व्हिडिओ बनवताना 6 ऑगस्ट 2020 अशी तारीख आहे. मग आपण काय म्हणणार आजची तारीख 6 ऑगस्ट 2020. पुढचा मुद्दा आहे रिपब्लिक डे. रिपब्लिक डे म्हणजे आपला प्रजासत्ताक दिन. आपण भारत देशामध्ये राहतो. आपला प्रजासत्ताक दिन कोणता आहे? 26 जानेवारी हा आपला प्रजासत्ताक दिन आहे. मग या वर्षीचा विचारलाय म्हणल्यावर 26 जानेवारी 2020 अशी तारीख आपल्याला सांगावी लागेल. शेवटचा मुद्दा आहे आपला इंडिपेंडन्स डे. इंडिपेंडन्स डे म्हणजे स्वातंत्र्य दिन, भारताचा स्वातंत्र्य दिन. आपल्या सर्वांना माहीत आहे कोणता? बरोबर 15 ऑगस्ट. मग 15 ऑगस्ट दरवर्षी येतं. हे वर्ष कोणतं आहे? 2020. म्हणजेच या वर्षीचा इंडिपेंडन्स डे 15 ऑगस्ट 2020, म्हणजे 15/8/2020 असं आपल्याला सांगावं लागेल. तर कॅलेंडरवर आधारित असलेले हे सर्व प्रश्न आपण पाहिले. मित्रांनो, तुम्हाला या प्रश्नांचं स्वरूप लक्षात आलं असेल किंवा कॅलेंडरवरती आपण त्याची माहिती पाहिली, ती समजली असेल. चालीवर कविता म्हणा, कवितेची चाल आवडली असेल, अभ्यास सुंदर वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक व शेअर करा. पुन्हा भेटूया अशा शैक्षणिक व्हिडिओमध्ये. बाय.